नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण एका अशा शोधाबद्दल बोलणार आहोत जो अक्षरशः गेम चेंजर आहे. नुकतंच इन्स्टिट्यूट ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजेच INSTच्या शास्त्रज्ञांनी एक कमाल केली आहे. त्यांनी एक अतिशय पातळ, लवचिक आणि अत्यंत कार्यक्षम अशी फिल्म विकसित केली आहे ज्यामध्ये नॅनो गोल्ड पार्टिकल्स म्हणजेच सोन्याचे अतिसूक्ष्म कण आहेत. आता हा फक्त प्रयोगशाळेतला एखादा प्रयोग नाही तर हा शोध भविष्यातल्या अनेक प्रगत तंत्रज्ञानाचा अगदी भक्कम पाया ठरू शकतो. पण या सगळ्या खोलात शिरण्याआधी मला तुम्हाला एक अगदी साधा प्रश्न विचारायचा आहे. सोन्याचा रंग कोणता असतो? साहजिकच आपल्या डोळ्यासमोर एक पिवळसर, एकदम चमकदार आणि अत्यंत मौल्यवान असा धातू येतो, बरोबर, जो आपण दागिन्यांसाठी किंवा गुंतवणुकीसाठी वापरतो. पण जर मी तुम्हाला असं म्हटलं की या मायक्रोस्कोपिक जगात सोन्याचा हा रंग आणि त्याचे सगळे गुणधर्म पूर्णपणे वेगळे आहेत, तर विश्वास बसत नाही ना? पण हे खरंय. नॅनो स्तरावर गेल्यावर सोन्याची ही जी पारंपरिक ओळख आहे ना, ती पूर्णपणे पुसून जाते. तिथे सोने केवळ एक पिवळा, स्थिर धातू राहत नाही, तर ते एक अतिशय डायनॅमिक असं रूप धारण करतं. चला तर मग बघूया आजच्या या विश्लेषणात आपण नक्की काय काय पाहणार आहोत. सुरुवातीला आपण पाहूया नॅनो गोल्डची ओळख, त्यानंतर द केमेलियन इफेक्ट, मग आधुनिक वैद्यशास्त्रातली क्रांती, त्यानंतर पर्यावरणाचे रक्षण आणि शेवटी पाहूया भविष्यातील लवचिक तंत्रज्ञान. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून. नॅनो गोल्डची ओळख, एक सूक्ष्म बदल. आता हे नॅनो गोल्ड पार्टिकल्स म्हणजे नक्की काय? तर हे सोन्याचे अत्यंत सूक्ष्म कण असतात. हे इतके लहान असतात की ते मोजण्यासाठी नॅनोमीटरचा वापर केला जातो. आता तुम्हाला प्रश्न पडेल, 1 नॅनोमीटर म्हणजे नक्की किती? तर 1 नॅनोमीटर म्हणजे 1 मीटरचा चक्क अब्जावा भाग. जरा कल्पना करा, आपल्या डोक्यावरच्या एका केसाच्या जाडीपेक्षाही हे कण हजारो पटींनी लहान असतात. आणि यातील सर्वात भारी गोष्ट कोणती माहितीये? जेव्हा आपण एखाद्या पदार्थाला या नॅनो स्तरावर म्हणजे इतक्या सूक्ष्म पातळीवर घेऊन जातो, तेव्हा तो पदार्थ त्याचे मूळ गुणधर्म सोडून देतो आणि पूर्णपणे नवीन, आश्चर्यकारक असं वर्तन करू लागतो. या स्लाइडवरचा फरक पाहिल्यावर तुम्हाला एक गोष्ट नक्की जाणवेल. रोजच्या वापरातलं आपलं सामान्य सोने भौतिकदृष्ट्या जड असतं आणि रंगाने पिवळं असतं. पण त्याच सोन्याला जेव्हा आपण नॅनो स्तरावर पाहतो, तेव्हा त्यामध्ये अगदी अद्वितीय असे भौतिक, ऑप्टिकल आणि रासायनिक गुणधर्म पाहायला मिळतात. हे सूक्ष्म कण प्रकाशाशी आणि इतर रसायनांशी ज्या प्रकारे रिॲक्ट करतात, तसं मोठ्या आकाराच्या सोन्याला कधीच शक्य नसतं. आणि मित्रांनो, हाच तो फरक आहे जो या नॅनो गोल्डला इतकं स्पेशल बनवतो. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, द कॅमेलियन इफेक्ट, एक दृश्य आश्चर्य. आता हे ऐकून तुम्ही खरोखरच थक्क व्हाल. नॅनो गोल्ड हे प्रत्यक्षात लाल, नारंगी किंवा अगदी निळ्या रंगाचंही दिसू शकतं. होय, निळं सोनं. आता तुम्ही म्हणाल, हे कसं शक्य आहे? तर हे सर्वस्वी 3 गोष्टींवर अवलंबून असतं. पहिली गोष्ट म्हणजे या नॅनो पार्टिकल्सचा आकार. दुसरी गोष्ट म्हणजे या कणांचा शेप किंवा रूप, म्हणजे ते गोल आहेत, त्रिकोणी आहेत की आणखी कुठल्या आकाराचे आहेत. आणि तिसरी, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कणांमधलं अंतर. या 3 पैकी कोणत्याही गोष्टीत किंचित जरी बदल झाला ना, तरी हे कण प्रकाशाला वेगवेगळ्या प्रकारे शोषून घेतात आणि रिफ्लेक्ट करतात, ज्यामुळे आपल्याला त्यांच्या रंगात हा अद्भुत बदल पाहायला मिळतो. अगदी एखाद्या सरड्यासारखे ते आपला रंग बदलू शकतात. चला आता बघूया आपला तिसरा भाग, आधुनिक वैद्यकशास्त्रातील क्रांती, एक सूक्ष्म नायक. वैद्यकीय क्षेत्रात या नॅनो गोल्ड कणांचं काम बघितलं ना, तर एखाद्या सायफाय ॲक्शन चित्रपटासारखं वाटतं. यातली पहिली स्टेप म्हणजे टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी. हे कण कॅन्सरची औषधं स्वतःसोबत घेतात आणि शरीरातल्या निरोगी पेशींना अजिबात धक्का न लावता थेट कॅन्सरच्या पेशींपर्यंत जाऊन अचूक मारा करतात. दुसरी स्टेप आहे मेडिकल इमेजिंग अँड डायग्नॉस्टिक्स. त्यांच्या या भारी ऑप्टिकल गुणधर्मांमुळे शरीरातल्या आजारांचं अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आणि एकदम स्पष्ट निदान करणं डॉक्टरांना शक्य होतं. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे फोटोथर्मल थेरपी. यामध्ये काय होतं माहितीये? ह्या कणांवर विशिष्ट प्रकारचा प्रकाश टाकला जातो, ज्यामुळे ते गरम होतात आणि आजूबाजूच्या कॅन्सरच्या पेशींना अक्षरशः जाळून नष्ट करतात. हे खरोखरच एक अत्यंत प्रगत आणि जीवदान देणारं तंत्रज्ञान आहे. आता पाहूयात चौथा भाग, संवेदन आणि संरक्षण, पर्यावरणाचे रक्षक. फक्त माणसांसाठीच नाही, तर पर्यावरणाच्या रक्षणासाठी हे नॅनो गोल्ड कण एक सुपरहिरोसारखं काम करत आहेत. हे कण पाणी आणि माती या दोन्ही ठिकाणी काम करू शकतात. त्यांची रासायनिक संवेदनशीलता इतकी जबरदस्त असते की पाण्यातील किंवा मातीतील अत्यंत अल्प प्रमाणात असलेले धोकादायक जड धातू किंवा प्रदूषक ते क्षणार्धात ओळखू शकतात. याचा फायदा काय? तर पर्यावरणातले धोके अगदी वेळेत ओळखून त्यावर तातडीने उपाययोजना करणं शक्य होतं. एका अर्थाने हे छोटे कण आपल्या पर्यावरणाचे मूक रक्षक म्हणून रात्रंदिवस काम करत आहेत.
आणि आता शेवटचा 5वा भाग, लवचिक भविष्य, इलेक्ट्रॉनिक्स व प्रगती. नॅनो गोल्डचे हे जे काही युनिक रासायनिक आणि भौतिक गुणधर्म आहेत ना, त्यामुळे ते आधुनिक नॅनो इलेक्ट्रॉनिक्ससाठी अगदी परफेक्ट ठरतात. आजकाल आपण जी प्रगत आणि अतिशय अचूक काम करणारी उपकरणं वापरतो, जसं की हायली प्रिसाईज बायोसेन्सर्स आणि ॲडव्हान्स सेन्सिंग डिव्हायसेस, त्यांच्या निर्मितीमध्ये हे सूक्ष्मकण एक अतिशय बेसिक आणि महत्त्वाचा घटक म्हणून वापरले जातात. मघाशी आपण ज्या इन्स्टिट्यूट ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजीने विकसित केलेल्या लवचिक फिल्मबद्दल बोलत होतो, ते याचंच एक उत्तम उदाहरण आहे. अशा तंत्रज्ञानामुळे भविष्यातली आपली इलेक्ट्रॉनिक उपकरणं अधिक स्मार्ट, अधिक कार्यक्षम आणि अगदी फ्लेक्सिबल म्हणजे लवचिक बनतील. थोडक्यात सांगायचं तर या सूक्ष्म कणांचा आपल्या संपूर्ण समाजावरील प्रभाव खूपच मोठा आणि व्यापक आहे. आरोग्यसेवा क्षेत्रात हे कण उपचारांची अचूकता वाढवतात. पर्यावरण क्षेत्रात ते प्रगत मॉनिटरिंगद्वारे प्रदूषणावर करडी नजर ठेवतात. आणि तंत्रज्ञान क्षेत्रात बोलायचं तर ते लवचिक इलेक्ट्रॉनिक्स आणि नेक्स्ट जनरेशन डिव्हायसेसच्या निर्मितीला बळ देतात. एकाच घटकाचे इतके वेगवेगळे आणि एवढे पॉवरफुल उपयोग असणं ही खरोखरच एक दुर्मिळ आणि थक्क करणारी गोष्ट आहे. तर या सर्व माहितीवरून एक अत्यंत विचार करायला लावणारी गोष्ट समोर येते. भविष्यातलं सर्वात मौल्यवान सोनं ना कुठल्या बँकेच्या मोठ्या आणि सुरक्षित तिजोरीत कुलूपबंद करून ठेवलेलं नसेल, तर ते कदाचित तुमच्या आमच्यासारख्यांच्या वापरण्यातील अत्यंत प्रगत अशा लवचिक इलेक्ट्रॉनिक फिल्ममध्ये विणलेलं असेल, किंवा आपल्या शरीराच्या रक्तप्रवाहात फिरून एखाद्या जीवघेण्या आजारावर उपचार करत असेल. विचार करा, नॅनो तंत्रज्ञानाच्या या अद्भुत जगात सोन्याची खरी किंमत त्याच्या वजनातून नाही, तर त्याच्या या सूक्ष्म पण अफाट अशा सामर्थ्यातून मोजली जाईल. आणि हा विचारच किती भारी आहे, नाही का?